रात्री भावना आमच्याकडे पार्टीला आली होती. बघा हे मंगळसूत्र परत बाहेर आलं. हे असं दिसलं नाही पाहिजे कोणाला. हे लपवून ठेवायचं. अरे देवा, माझ्याच हलगर्जीपणामुळे हा सगळा गोंधळ झालाय. आता आनंदीची आत्या म्हणून माझ्यासाठी हे सगळं खूपच शॉकिंग होतं. मला वाटलं होतं ही सिंगल आहे, पण ही बाई आता गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. आणि त्यात हाईट म्हणजे हिला माहितीच नाहीये हिचा नवरा कोण आहे. आता कोणाला शॉक नाही बसणार. आणि आता भावनाचा नवरा म्हणजे आनंदीचे बाबा नाही का? मग तो माणूस कोण आहे याचा शोध घेणं आम्हाला महत्वाचं वाटलं, म्हणून मग आम्ही कामाला लागलो. आणि एका रात्रीत हा माणूस तुम्हाला सापडला सुद्धा? आम्ही इतके दिवस शोधतोय, आम्हाला नाही सापडला आणि तुम्हाला सापडला. असं केलं काय तुम्ही? बोला ना, कसा शोध घेतला त्याचा? मान्य आहे, तुमचा प्रश्न मान्य आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. थोड्याशा ओळखी असल्या ना की कामं लगेच होतात. तुम्हाला तर माहिती, माझा एक मित्र आहे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. त्यानेच हे शोधून काढलं की आपल्या गावच्या देवीच्या उत्सवात भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं गेलं. ओके फाईन फाईन, पण मला सांगा तुम्ही या माणसापर्यंत कसे काय पोहोचलात? आणि मुळात काय पुरावा आहे तुमच्याकडे की यानेच माझ्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं? आहे ना, पुरावा देखील आहे. एक मिनिट काका, आत या. का? शानू, काय करतेस तू? हे कर्कटक का हातात घेतलेस? जयंत, अरे असं काय करतोस? करून घ्यायचं राहिलंय ना. जान्हवी लव्स जयंत, ते करून घेते. मग ते झालंय ना सगळं. नाउ जस्ट लीव इट. आणि ती कर्कटक इकडे. जयंत नाही हा, मागे हो. एकही पाऊल पुढे टाकायचं नाही. काय ना जयंत, तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, पण ते ना नीट माझ्या लक्षातच येत नाही. कुठे ना कुठेतरी कमी पडते रे मी. आणि कसं आहे ना, तू दिलेली शिक्षा माझ्यासाठी, आपल्या नात्यासाठी इतकी चांगली असते हे लक्षातच येत नाही माझ्या. शी बाबा, किती चुकते ना मी, किती मूर्ख आहे ना मी. त्यामुळे मी ठरवलंय, जान्हवी लव्स जयंत फक्त बेंचवर करून काय होणार आहे, त्यापेक्षा ते मी इथे बघ, इथे माझ्या हातावर पण करून घेते. हा, छान वाटेल ना? हो ना जयंत, छान वाटेल ना इथे कोरलं तर? वेड लागलाय का तुला? ऑफकोर्स जयंत, हो वेडच लागलंय मला, तुझ्या प्रेमाचं वेड. जानू, आय एम सॉरी. सॉरी? बघ लिसन, तुला माझा राग आला असेल ना, तर मी सॉरी म्हणतोय ना, पण प्लीज थांबव. अरे पण जयंत, तू का सॉरी म्हणतोयस? सॉरी तर मी म्हणायला पाहिजे ना. तुझ्यावर प्रेम करायला कायम कमीच पडते मी. मला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे की नाही? एकदा शेवटचं, वन लास्ट टाइम. एकदाच काय ते संपवून टाक. म्हणजे कसं आहे, तू पण खुश, मी पण खुश. हा, हे बघ. जान्हवी, जयंत, जयंत काय करतोयस तू? तू स्वतःला हर्ट करण्याआधी मीच स्वतःला हर्ट करतो. जयंत, जयंत सोड. काय करत होतास जयंत?
I'm sorry, Janu. I'm really sorry. कळलं आता मला कसं वाटतं ते. I'm sorry, Janu. Janu, I'm really sorry. बघ, तू मला माफ करावंस यासाठी मी काय करू शकतो मला सांग. तू बोलशील ते मी करायला तयार आहे, जानू. आय प्रॉमिस. खरंच आहे. माझ्या मनात एक गोष्ट आहे. मागू? अरे चला 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 पटापट तयारीला लागा. एकमेकांची तोंड काय बघताय. ए सिंचना जा भावनाची बॅग भर. वीणा जावई बापूंसाठी चहा. जावई बापू या बसा बसा. बस संतोष बस. या भ्याड माणसाला माझा जावई म्हणण्याची हिंमत कशी झाली तुझी? भाऊ आता सगळे पुरावे दिले ना तुम्हाला. आता तुमचा कसा विश्वास बसेल माझ्यावर? तुमच्या मुलीचा मीच नवरा आहे. काय म्हणाला? नुसतं गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे कुणी कुणाचा नवरा होतो का? बरोबर बोलताय आई तुम्ही. भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तुम्ही तिला सांगितलं होतं? तिला माहिती होतं याला लग्न कसं म्हणायचं मग? बरोबर आहे, कारण याला लग्न नाही चीटिंग म्हणतात. चीटिंग. हा काय हो, अशी होतात का लग्न? हा